नक्कीच सांगू इच्छितो. पहिले तर खूप खूप धन्यवाद रायगड आणि मीडिया टीम सगळ्यांचं थँक्यू. आणि जे प्राईम फॅमिलीचं पण थँक्यू. जे लास्ट 6, 7, 8, 9 फेब जे 4 दिवसाचा एक्सपो होता, आज 4था दिवस होता आणि खूप मस्त असा रिस्पॉन्स भेटलाय. टोटल 144 प्लस बुकिंग माझ्या इथे झालेल्या आहेत. या खुशीच्या दिवसामध्ये मी तुम्हाला सर्वांना ऑलरेडी आमंत्रित करू इच्छितो आणि ज्या ज्या कस्टमरनी आपल्याकडे बुकिंग केली त्यांचे मनापासून धन्यवाद करतो. आणि ज्यांचे जे सपोर्ट होता, जसं माझी टीम असेल, सर्व क्लोजिंग टीम असेल, सोर्सिंग टीम असेल, RM टीम असेल किंवा ऑन फ्लोर काउंट करणारी टीम असेल किंवा माझे पार्टनर मनोज डोंगरे सर असतील किंवा आमचे मॅनेजिंग डायरेक्टर अविनाश सर असतील, त्यांच्या सर्वांचं मनापासून मी धन्यवाद करतो. कारण की जो रिस्पॉन्स भेटलाय तो अविश्वसनीय होता आणि त्याच्यामध्ये खूप खुशी होते सांगताना आज की आजचा हा लास्टचा डे आपण इथं सेलिब्रेट करतोय. आणि आम्ही केक आणला होता 150चा. मला गॅरंटी की एंड पर्यंत आम्ही तो 150 पण क्रॉस करू. एअरपोर्ट पण आपलं सुरू झालेलं आहे आणि तिथले जवळपास डेफिनेटली जसं की आपण प्रेस नोट घेतली होती याला तुर्मेला, त्यावेळेस आपण डिक्लेअर केलं होतं की अफोर्डेबल हाऊसिंग हा पुढे भविष्यात भेटणं खूप मुश्किल आहे. कारण की लास्ट टू लास्ट इयर ऑलरेडी एअरपोर्ट चालू नव्हतं झाला आणि त्या टायमाला 30 ते 35 लाखामध्ये एअरपोर्टच्या बाजूला फ्लॅट भेटत होते. तो पुष्पक नगर आता एरिया ऑलरेडी अवेलेबल नाहीये तेवढ्या कमी किमतीमध्ये भेटण्यासाठी. पण मी तिथे अनाऊन्स केलं होतं की मी गिरवली सारखं लोकेशन घेऊन येईन, अफोर्डेबल होम घेऊन येईल. 30 ते 35 लाखामध्ये 1 BHK असेल आणि तो प्रोजेक्ट मी इथे लॉन्च केला होता आणि खूप सक्सेसफुली ऑलमोस्ट 75% त्या प्रोजेक्ट मधला माल माझा सोल्ड आउट झालाय. त्याचबरोबर खांदावलीचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट होता, तोही चांगल्या प्रमाणे इथे सेल झालाय. चांगला रिस्पॉन्स भेटला आणि पुष्पक नगरलाही चांगला रिस्पॉन्स भेटला होता. जसं लास्ट इयर जे प्राईमनं पुष्पक नगर हे दाखवलं होतं सगळ्यांना की पुष्पक नगर काय आहे, तसं यावेळेस सर्वांना जे प्राईम मध्ये गिरवले काय हे दाखवायचं होतं आम्हाला आणि ते आम्ही सक्सेसफुली दाखवले. म्हणजे जर गिरवले असेल तर डायरेक्ट जे प्राईम इक्वल टू करणार आम्ही. यस, नक्कीच सांगू इच्छितो. ज्या होम बायर्सने आपल्यावरती ट्रस्ट ठेवून जे काय बुकिंग केलं ते त्यांचा ट्रस्ट जो असेल तो ट्रस्ट आपण नक्कीच कंटिन्यू ठेवू आणि कुठेही त्यांना दिलेल्या कमिटमेंट फेल नाही होणार याची आम्ही नक्कीच पूर्तता करू. आणि जे काय आपलं टाइमली पोझिशन असेल, अफोर्डेबल हाऊसिंग आपण करतो, टाइमली पोझिशन असेल किंवा क्वालिटी असेल, याच्यावरती आम्ही नक्कीच ध्यान देतो की कस्टमर नाराज नाही झाले पाहिजे आणि त्यांनी जे स्वप्न बघून इथं घर घेतले ते स्वप्न त्यांचं चांगल्यारीत्या पूर्ण हो. जास्त पसंती मिळाली यावेळी मी सांगतो लवकरच इथं जो एक्सपो झाला याच्यामध्ये अफोर्डेबल जास्त हे भेटलं होतं. ज्यांचं बजेट मोस्टली 35 to 80 lakhs पर्यंत जो बजेट आहे या सेगमेंट मध्ये भरपूर कस्टमरच्या व्हिजिट झाल्या. ऑलमोस्ट माझ्या जे प्राईमच्या स्टॉलला ऑलरेडी 1000+ व्हिजिट झाल्यात आणि ऑलमोस्ट 144 क्रॉस आकडा झालाय बुकिंगचा. सर्वात प्रथम मी आभार व्यक्त करेल मीडियाचं. तुम्ही 4 दिवस न थकता न थांबता हा सगळा कव्हरेज तुम्ही केलेला आहे. तर सगळ्यात प्रथम तुमच्यासाठी जोरदार टाळ्या मीडियासाठी. दुसरे धन्यवाद आमच्या टीमचे, जे प्राईमची जी पूर्ण टीम आहे, सेल्स टीम असेल, सगळे डायरेक्टर्स असतील, मिस्टर अविनाश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्राईमचा जो चढता आलेख चालू आहे. तर ह्या पूर्ण प्रवासामध्ये या पूर्ण जे प्राईम टीमचं खूप अभिनंदन. ते दिवस रात्र मेहनत करतायत, त्यामुळे जे प्राईम आज या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर त्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार क्लॅप करा. ठीक आहे. क्रेडाई BNM रायगड ही संस्था त्यांनी आज हे पूर्ण आयोजन केलेलं आहे. जे प्राईम बिल्डकॉन त्याच्यामध्ये मेन स्पॉन्सर या रूपामध्ये तुमच्या सेवेत हजर आहे आणि सगळ्यात मोठा स्टॉल घेऊन आपण इथे जे 150 लोकांचं घराचं स्वप्न आज आपण पूर्ण केलेलं आहे. तर मला सांगण्यास आनंद होतोय की 150 घरं म्हणजे हे 150 लोकांनी आयुष्यभर पाहिलेलं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण केलं आपण. 60 कोटी रुपयांची उलाढाल या व्यवहारात होते, तर याच्यामध्ये आनंद आहे. दुसरी गोष्ट की जे प्राईमची जी 10 लाख घरांची डिलिव्हरीचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा माइलस्टोन आहे. आज 4था दिवस आपला क्रीडा एक्झिबिशनचा आहे, पण कुठली कोणाचीच एनर्जी डाऊन झालेली दिसत नाहीये. सगळ्यांना वाटतं की हा इव्हेंट असा चालू राहो. ठीक आहे, कारण कस्टमर तो जे प्राईमच्या या स्टॉलमध्ये या पॅव्हिलियनमध्ये अजिबात कमी झालेलं नाहीये. काल आपल्या स्टॉलमध्ये उभं राहायलाही जागा नव्हती. समोरून आपण आता जे 2-3 सेक्शन आहे मी चालू करेल पुष्पक नगर पासून
लास्ट इयर आपण जे एक्झिबिशन मध्ये पार्ट घेतला होता, तर आपला मेन उद्देश होता की पुष्पकनगरला प्रमोट करणे. जे प्राईमने पुष्पकनगरला सांताक्रूज 2.0 म्हणून मार्केटमध्ये आणलं. पूर्ण ब्रँडिंग पुष्पकनगरची जे प्राईमने केलेली आहे. तर आज जे पुष्पकनगर जे ग्लो होतंय आणि जे सगळ्यांना मार्केटमध्ये जो पुष्पकनगरचा मॅसेज झाला, ब्रँडिंग झाली, त्याच्यामध्ये जे प्राईमचा सगळ्यात मोठा हात आहे. आणि आज 1 वर्षानंतर आपण पूर्ण जो MSRDC एरिया आहे, जो नेक्स्ट टू पुष्पकनगर नंतर काय असा सगळ्यांना प्रश्न होता. तर तो प्रश्नाचं उत्तर जे प्राईम घेऊन आलेलं आहे. MSRDC हा एरिया आहे, त्याच्यामध्ये अरिवली, गिरवले, आष्टे, भातान हा पूर्ण एरिया आहे, जो एक्सप्रेसवेला लागून आहे, पळसे फाट्याला लागून आहे. त्या एरियामध्ये आपले 4 टाउनशिप येत आहेत. त्याच्यापैकी पहिली जी टाउनशिप आहे जे प्राईम स्वस्तिक, याचं आपण परफेक्टली त्याचं लॉन्चिंग 14 तारखेला आहे. पण आपण बिफोर लॉन्चिंग 75% माल आपला सोल्ड आउट झालेला आहे. तर हे पूर्ण जे प्राईम टीमचं यश आहे आणि लोकांनी आपल्यावरती जो दाखवलाय विश्वास, त्याचं हे प्रतीक आहे. आपण जे फ्लॅट विकतो ते फक्त फ्लॅट असं फक्त कन्स्ट्रक्शन करून विकलो नाही, तर त्याचं एक घर जे राहणार, जो व्यक्ती राहणार आहे, त्याला ते भावनात्मक दृष्ट्या आपण जोडले जातो. त्याला क्वालिटी अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण विकतो आणि त्याला प्रीमियम फील देतो. त्याच्यामुळे ही जी जे प्राईमची जो जे प्राईमचा प्रयत्न चालू आहे, हा असा अविरतपणे चालू राहील आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये राहील. आता आपण रिडेव्हलपमेंट ह्या क्षेत्रामध्ये पण पदार्पण केलंय. जी पहिली सोसायटी आपण घेतली होती, त्या सोसायटीचं डिमॉलिशन अजून बाकी आहे. प्रोजेक्ट पूर्ण सोल्ड आउट झालेला आहे. तर हे जे प्राईमचे जे रेफरन्स बायर्स आहेत, मोस्टली त्या लोकांनी ती घरं घेतली. तर याच्यावरून असं आपल्याला समजतं की जे प्राईमने ज्या टाइमली डिलिव्हरी दिल्यात, बिफोर टाइमली पोझिशन दिलंय, त्याचं हे प्रतीक आहे की कमीत कमी मार्केटिंग मध्ये पण आपला जास्तीत जास्त सेल होतोय, कारण कस्टमर आपल्यासोबत हॅपी.